पांझरापोळ चौकातील एटीएम मध्ये कार्ड अडकल्याचा फायदा घेत अज्ञात भामट्याने मदतीचा बहाणा करून एका नागरिकाची 50,000 रुपयांची फसवणूक केली आहे। पांझरापोळ चौक परिसरातील एटीएम सेंटरमध्ये कार्ड मशीनमध्ये अडकल्याचा फायदा घेत अज्ञात भामट्याने मदतीचा बहाणा करून एका नागरिकाची 50,000 रुपयांची फसवणूक केल्याची घटना घडली आहे। या प्रकरणी फौजदार चावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संतोष बाळासाहेब पाटील वय 49 राहणार भारत माता नगर सोलापूर हे 2 ऑगस्ट रोजी दुपारी पांझरापोळ चौक येथील एटीएम मध्ये पत्नीच्या नावाचे एटीएम कार्ड वापरून पैसे काढत असताना कार्ड मशीनमध्ये अडकले। त्यावेळी तेथे उपस्थित असलेल्या अज्ञात व्यक्तीने मदतीचा बहाणा करत सिक्युरिटी गार्डचा क्रमांक असल्याचं सांगत एका चिठ्ठीवरील नंबरवर फोन करण्यास सांगितलं। यानंतर गार्ड येण्यास वेळ लागेल तोपर्यंत तुम्ही दुसरे काम करून या असे सांगून त्या व्यक्तीने पाटील यांना तिथून पाठवून दिले। पाटील निघून गेल्यानंतर आरोपीने मशीनमध्ये अडकलेले एटीएम कार्ड काढून त्याद्वारे 50,000 रुपये काढून पोबारा केला। फसवणुकीचा प्रकार लक्षात येताच संतोष पाटील यांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली। या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार परीट करत आहेत।